नारायणरावांनी मेघाच्या आईला फोन करून पुढील कामकाजाची आखणी केली. रविराजची आई आणि आजी कामाला लागल्या. मुहूर्त काढला गेला. लग्नाची सुपारी फुटली. साखरपुडा, हळद आणि लग्न लागोपाठ 3 दिवस ठरवले गेले. मेघाला मात्र कोणत्याच गोष्टीमध्ये रस नव्हता. एका पुतळ्याप्रमाणे ती वागत होती. राघव बरोबर सगळी स्वप्न बघितली होती, पण आता दुसऱ्याच कोणाबरोबर लग्न होतंय तिच्या मनाला पटत नव्हतं. केवळ राघवने सांगितल्याप्रमाणे ती लग्नाला तयार झाली. इथे नारायणरावांच्या घरी पण जोरदार तयारी चालू झाली. लग्नाचा बस्ता बांधला गेला. आई रविराजला दागिने घेण्यासाठी जबरदस्तीने घेऊन गेली. मेघाला शोभतील असे दागिने आईने निवडले, पण मंगळसूत्राची निवड रविराजवर टाकली. त्यांनी पण अगदी नाजूकसं मंगळसूत्र निवडलं. कुठेतरी मनात त्याला ही सगळी तयारी आवडत होती, पण डोकं हे सगळं मानायला तयार नव्हतं. साखरपुड्याचा दिवस उजाडला. हळूहळू पाहुणे येण्यास सुरुवात झाली. दोन्ही लग्नगर फुलून गेली. मेघाला मैत्रिणी चिडवत होत्या, ती पण बळेबळेच हसत होती. लहानपणापासून सिनेमाची आवड असल्याने मेघाने लग्नाची स्वप्न पाहिली होती आणि आता ते अगदी तसंच होतं, पण तिला त्यामध्ये रस वाटत नव्हता. हातावर राघवऐवजी रविराजच्या नावाची मेहंदी सजली होती. साखरपुड्यासाठी संपूर्ण घर ही मेघाच्या आवडीच्या फुलांनी सजवलं गेलं. जेवणाचा मेनू मेघाच्या आवडीचाच होता, पण मेघाला काही फरक पडत नव्हता. ती सतत राघवला फोन लावत होती. त्याचा फोन बंद लागत होता. संध्याकाळी रविराज आणि त्यांचे काही पाहुणे आले. साखरपुडा अगदी थाटामाटात पार पडला. सगळेजण अगदी आनंदी होते, मजा करत होते. रविराज, मेघा मात्र हरवले होते त्यांच्याच विचारात. रविराज विचार करत होता की नक्की मला काय पाहिजे, मी काय करतोय आणि याचा परिणाम काय होणार. मेघा पूर्ण वेळ राघवच्या विचारात होती. तिने मान वर करून रविराजला एक नजर पण पाहिले नाही. कार्यक्रम संपल्यानंतर पाहुणे मंडळी गेली. नोकर सगळं आवरत होते. मेघाच्या आईला मेघाच्या वागण्यात बदल वाटत होता. नवरीसारखं तेज तिच्या चेहऱ्यावर नव्हतं. आई मेघाला समजवायला तिच्या खोलीत गेली तर मेघा रडत होती. धावत जाऊन तिने आईला मिठी मारली. आईला राघवबद्दल सगळं माहिती होतं, म्हणून ती मेघाला समजावू लागली. बाळा, राघव हा तुझा भूतकाळ होता आणि तू नारायणरावांची सून होणार, रविराजची बायको होणार आहेस. राघवला विसर आणि नवीन आयुष्याला सुरुवात कर. बाबांचं नाव धुळीस मिळवू नको. मेघा फक्त हो म्हणून आईच्या कुशीत शिरली. शेवटी आई आणि मुलीचं नातं आहे ते, त्याची काहीच सीमा नाही. रात्री उशिरा राघवचा फोन लागला. त्याने मेघाला धीर दिला आणि सगळं नीट होईल म्हणून सांगितलं. त्याचबरोबर बोलून मेघाला जरा आधार वाटला. दुसऱ्या दिवशी हळदीचा कार्यक्रम पार पडला. रविराजच्या नावाची हळद मेघाला लागली. लग्नाचा दिवस उजाडला. दोन्ही घरी धावपळ चालू होती. मेघाने पिवळ्या रंगाची पैठणी नेसली होती. हिरवा चुडा, कानात झुमके, त्यावर वेली, नाकात नथ, कपाळावर चंद्रकोर, कमरपट्टा, हातात बाजूबंद, पायात पैंजण असा मराठमोळा पेहराव करून तयार झाली होती. आईने बोटं मोडून दृष्ट काढली. मुलीला असं नवरीच्या रूपात पाहून आईला अगदी भरून आलं होतं. रविराज पण अगदी राजविंडा दिसत होता. गुरुजींनी विधींना सुरुवात केली. नवरीला बोलवायला सांगितल्यावर मेघाचे मामा तिला घेऊन आले. मनात नव्हतं तरी ती सगळे विधी पार पाडत होती. अंतरपाठ सरल्यावर मेघाला पाहून रविराजची विकेटच पडली. पुन्हा तिच्या प्रेमात पडला तो. वरमाला घातली गेली. सप्तपदी, कन्यादान असे एकामागोमाग एक विधी पार पडत होते. नारायणरावचे मित्र, नेते मंडळी आवर्जून उपस्थित होते. रविराजची बहीण पण खास महिनाभर सुट्टी घेऊन आली होती. रिसेप्शनच्या आधी कपडे बदलायला मेघा खोलीमध्ये आली. तिने लगेच राघवला फोन केला, पण त्याने कामात आहे सांगून फोन ठेवून दिला. नाईलाजास्तव मेघा उठली आणि रिसेप्शनला तयार झाली. नारायणराव सगळ्या पाहुण्यांची ओळख करून देत होते. ती फक्त हात जोडून उभी होती. कोण कोणाचा काही तिला समजत नव्हते. हळूहळू सगळे समजतील असं नारायणराव म्हणाले. रिसेप्शननंतर जेवण पार पडली. शेवटी निघायची वेळ आली. दोघी मायलेकी भावूक झाल्या, पण शेवटी रीत तीच रीत आहे. आईचा निरोप घेऊन मेघा निघाली.
मनात एक वादळ घेऊन मेघा माप ओलांडून रविराजच्या घरात आली. आईने नव्या जोडप्याला ओवाळून आशीर्वाद दिला. देवाला नमस्कार करून झाल्यावर सगळ्या मोठ्यांना दोघांनी नमस्कार केला. आजीने मेघाला तिच्या बांगड्या दिल्या, प्रेमाने जवळ घेतले आणि म्हणाली, ह्या घरात तू सून नाही, मुलगी आहेस. कधीही काही बोलावंस वाटलं तर तू संकोच करू नको, बिनधास्तपणे मला बोल. आजीच्या बोलण्याने मेघाला जरा समाधान वाटले. हळूहळू सगळे विधी पार आणि पूजा पार पडली. नारायणराव खूप खुश होते. त्यांनी मित्राला दिलेले वचन आज पूर्ण झालं होतं. रविराज त्याच्या खोलीत जाऊन फ्रेश झाला आणि दिवसभर सगळी धावपळ झाली होती. रविराजच्या बहिणीने नोकराला सांगून मेघाचं सामान रविराजच्या खोलीत घेऊन जायला सांगितलं आणि स्वतः मेघाला रविराजच्या खोलीत घेऊन आली. मेघाला अगदी अवघडल्यासारखं झालं होतं, पण बोलणार कोणाला? मेघाला बघून रविराज पण अवघडून गेला, पण ताईसमोर तो गप्प राहिला. ताई ऑल द बेस्ट बोलून हसत निघून गेली. मेघाच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. थोडा वेळ असाच शांततेत गेला. शेवटी रविराजनेच बोलायला सुरुवात केली. आपण पती पत्नी नाही, पण एकमेकांचे चांगले मित्र बनू शकतो. तू काळजी करू नको, सगळं ठीक होईल. रविराजच्या शब्दांनी मेघाला थोडा धीर आला. तिने पण हसून मैत्रीचा हात पुढे केला. दोघांतील अवघडलेपणा बराच दूर झाला. रविराज त्यांची उशी घेऊन सोफ्यावर झोपायला गेला. ते पाहून मेघा म्हणाली, मी झोपेन सोफ्यावर, तुम्ही तुमच्या जागेवर झोपा. त्यावर रविराज पण हसून म्हणाला, आज खूप दमली आहेस म्हणून तू पलंगावर झोप आणि आपण आळीपाळीने सोफ्यावर झोपू. मेघाने मान हलवून होकार दिला आणि ती पण झोपायला गेली. दिवसभर दमल्यामुळे दोघेही लगेच झोपी गेले. सकाळी मेघाला मेसेजच्या आवाजाने जाग आली. तिने मोबाईल बघितला तर राघवचा मेसेज होता. मी काही कामानिमित्त बाहेरगावी जात आहे. आपल्या संसारासाठी पैसे जमवायला जात आहे. तू आपलं काम लवकरात लवकर पूर्ण कर, तोपर्यंत मी येतो. हे वाचून मेघाच्या डोळ्यातून अश्रू आले, पण तिने मनाला सावरलं. सोफ्यावर बघितलं तर रविराज शांतपणे झोपला होता. तिने त्याच्याकडे कधी नीट बघितलं नव्हतं. पण आज तिने त्याला निरखून पाहत होती. पण लगेच भानावर येऊन ती आवरायला गेली. रविराजला जाग आली. त्याने समोर बघितलं तर मेघा आरशासमोर तयार होत होती. गुलाबी रंगाची साडी, त्यावर डायमंडची कानातले, मंगळसूत्र, मोकळे केस. तिचं हे रूप रविराजला भारावून गेला. मेघाचं लक्ष गेल्यावर त्याने पटकन नजर हटवून आवरायला सुरुवात केली. पण त्याच्या अशा बघण्याने मेघाच्या अंगावर शहारा आला. ती पटकन बाहेर निघून गेली. आजी मेघाचीच वाट बघत होत्या. त्या तिला देवघरात घेऊन गेल्या. मेघाकडून त्यांनी देवपूजा करून घेतली. पूजेचा मान घरच्या लक्ष्मीचा असतो. तुला आत्ता सगळं जमणार नाही, पण हळूहळू जमेल, आजी म्हणाल्या. त्यांनी सांगितल्याप्रमाणे मेघाने पूजा केली. आजी जास्त शिकलेली नसली तर एकदम सुधारलेल्या विचारांची होती. कोणतीही गोष्ट परंपरा आहे म्हणून नाही करायची, तर त्यामागील विज्ञान समजून ती गोष्ट करायची आणि पटत नसेल तर सोडून द्यायची. ते दळत बसायचं नाही. असे आजीचे विचार ऐकून मेघाला तर ती एखाद्या मैत्रिणीप्रमाणेच वाटली. त्यांना नमस्कार करून मेघा स्वयंपाकघरात आली. आई आणि ताई स्वयंपाकघरात काम करत होत्या. मेघाला पाहून ताई हसून म्हणाली, मेघा झोप झाली ना नीट? मेघाला काय उत्तर देऊ समजलंच नाही. तिने फक्त हसून मान हलवली आणि आईला मदत करायला पुढे गेली. रविराजच्या आईने सगळं तयार करून ठेवलं होतं, फक्त मांडायचं होतं. म्हणून मेघा डायनिंग टेबलवर सगळं लावू लागली. नारायणराव आणि रविराज पण तयार होऊन आले. सगळेजण नाश्ता करायला बसले तेव्हा नारायणरावांनी विषय काढला, फिरायला कुठे जायचं ठरवलं आहे? मेघाने आणि रविराजने एकमेकांकडे पाहिले आणि रविराज पटकन उत्तरला, आता नाही, काही दिवसांनी जाणार आहोत. निवडणुका जवळ आल्या आहेत, खूप काम बाकी आहेत आणि एक नवीन टूर पण प्लॅन करायची आहे, म्हणून ऑफिसमध्ये पण खूप काम आहे. मला आजपासूनच ऑफिसला जायला लागणार आहे. मेघाने पण लगेच उत्तर दिले, हो बाबा, मला पण खूप कामं आहेत. लग्नाच्या गडबडीत फॅक्टरीमध्ये पण खूप दुर्लक्ष झाले, म्हणून मी पण कामाला सुरुवात करणार आहे.